आपली माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण आहोत सध्याला धोकेचे खोरे पाझर तलाव क्रमांक 18-19 मध्ये. ह्या ठिकाणी डोंगराच्या दोन्ही मध्यभागी एक पाझर तलाव करण्यात आलेला आहे. हे तलावाची निर्मिती 1994-95च्या कार्यकाळात झालेली आहे. आणि ह्या तलावाला आता जवळजवळ 31 वर्ष होत आलेले आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या तलावाचं जे खोलीकरण म्हणजे त्या ठिकाणी निर्मिती झाली, त्यानंतर ह्या तलावाला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी किंवा येथील गाळ काढण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही. कारण एखाद्या पाझर तलावातील गाळ काढायचा म्हणलं तर त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा, यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेखनीय काम हाती घेण्यात यावं लागतं, तरच त्याचं काम सक्सेस होतं. या ठिकाणी पाण्याचा प्रभाव भरपूर आहे, पाणी भरपूर येते, पण येथे पाणी टिकत नाही. त्याचं कारण असं आहे की तलावाला पाझर जास्त आहे आणि मुळात हे पाझर तलावच आहे. पण या ठिकाणी येथे जर खोलीकरण चांगल्या पद्धतीने झाले तर नक्कीच त्याचा फायदा येथील कमीत कमी 500 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना होईल अशी शाश्वती आहे. कारण पाणी नसेल तर काहीच नाही. शेतीला पाणी हे अत्यावश्यक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आमची एक मागणी आहे प्रशासनाला की येथील ही पाझर तलावाची खोलीकरण झालं पाहिजे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही आमच्या या आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमचे नवनवीन व्हिडिओ. चला.